बातमी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी आणखी एक स्तुत्य निर्णय घेतलाय। कोणता पाहूयात। तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी मालमत्तेच्या नोंदणीबद्दल स्तुत्य आदेश काढलाय। नवीन प्लॉट, बंगला किंवा फ्लॅटची पहिली नोंदणी यापुढे ऑनलाईनच होईल। ती सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांमार्फत होणार नाही असा आदेश देण्यात आलाय। मालमत्तेच्या कागदपत्रांची फेरफार थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। मे महिन्यात सत्तेत आल्यापासून विजय यांनी चांगल्या निर्णयांचा धडाका लावलाय। शिक्षण संस्था आणि रुग्णालयांजवळची दारूची दुकानं बंद करण्याचे निर्देश त्यांनी काढले। तसंच यापुढे तामिळनाडू परिवहन विभाग ज्या बस विकत घेईल त्या एसीच असतील, साध्या बस विकत घ्यायच्या नाहीत असाही आदेश त्यांनी यापूर्वी काढलाय। तसंच स्वतःच्या टीव्हीके पक्षासह कुठल्याही पक्षाचे बॅनर दिसले तर ते तातडीनं काढण्यात यावेत, सोबत त्या पक्षाला दंडही ठोठवावा असाही आदेश काढण्यात आलाय। दरम्यान विजय हे दिवसाला 20 तास काम करतात असा दावा त्यांच्या एका सहकारी मंत्र्यानं सुद्धा केलाय। मंत्र्याकडून आढावा घेण्यासाठी विजय पहाटे 4 वाजल्यापासून फोन करतात असा दावा या मंत्र्यानं केलाय। तामिळनाडू सरकारचे स्तुत्य निर्णय पाहूयात। यापुढे प्लॉट, बंगला किंवा फ्लॅटची पहिली नोंदणी ऑनलाईनच होणार आहे, ऑनलाईन पद्धतीनंच होणार आहे। नोंदणी घरूनच करावी, त्यासाठी सरकारी कार्यालयात जाऊ नये। बिल्डर आणि ग्राहकांना सरकारी वेबसाईटवर खातं तयार करावं असे निर्देश दिलेले आहेत। असा निर्णय नोंदणीचा अर्ज करून सोबत संबंधित कागदपत्र जोडावीत। अर्जावर लेखानिबंधकांना 24 तासांच्या आत निर्णय घ्यावा लागणार आहे। पुरावा कागदपत्र नाकारली तर पुन्हा सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत ही देण्यात आली आहे। नोंदणीकृत दस्तऐवजांवर लेखानिबंधकांची डिजिटल सही ही असणार आहे। तसंच प्रत्येक पानावर QR कोड हा सुद्धा असेल, त्यामुळे कुठलाही घोटाळा होऊ नये, कुठलीही कागदपत्रे जोडली जाऊ नयेत। यामुळे खोटी कागदपत्र तातडीनं पकडली जातील।